वाळवंटामध्ये उन्हात एक बाळ रडत होतं, तर त्यांनी त्याला असे उचलून घेतलेलं आहे. ती उघडा ना ज्ञानेश्वरा, ते गाणं वगैरे बघा, ते कसं त्यांनी या ठिकाणी केलं आहे. सो असं दाखवा ही आपली मुक्ताबाई. तर आपला भक्त पुंडलिक, सो त्याचा देखावा आहे. आईवडिलांची सेवा करत असताना ज्यावेळेस पांडुरंग आलता त्याला भेटायला बघा. सो त्याची जी मान आहे ते खालीवर या ठिकाणी स्प्रिंग टाईप होते. आणि आज सॅटरडे, आपल्या विकेंडचा पहिला दिवस. आणि सकाळी म्हणजे प्लॅन केलं होतं ॲक्च्युली की खूप दिवस झाले आपले एक सोलो ट्रिप जी आहे ती नाही झालेली. आणि अशाच एका सोलो ट्रिपच्या नादात एक पीस मिळवण्यासाठी आपण एक धाकधकीच्या जीवनात आपण जे म्हणतो शांतता आपण जे घेतो, ती अशीच काहीशी शांतता मिळवण्यासाठी मी एकटा आलेलो आहे आज ट्रॅव्हलिंगला. आणि काय प्लॅन नव्हतं माझं कुठल्या लोकेशनला जाईल किंवा काय जाईल. फक्त एवढं टार्गेट होतं की हिंजवडीतनं बाहेर पडायचं आहे शनिवारी, म्हणजे आज. सो मी आता रन टाईम प्लॅन केला. मग विचार आला की आपण हाडशीला जाऊयात. सो मी प्लॅन केला की हाडशीला यायचं आहे. सो मागे जर बघितलं तर मी मंदिरात आलेलो आहे. माझ्या बॅक साईडला बघितलं तर हे मंदिर आहे आपलं हाडशीचं. जी फर्स्ट स्टेप आहे. अजून जे बाकीचे प्लेसेस आहेत ते नेक्स्ट आपण एक्सप्लोअर करणार आहे. बट सध्या जे आपण एंट्री करतो त्या साईडने आपली एंट्री राहते. तिकडून ती कार लागलेली आहे, तिकडून खालून गाड्या येतात आणि त्या गाडीतून म्हणजे गाडीतून नाही आलो आपण, शाईन घेऊन आलो. पण तिकडून गेलो की पुढे इकडच्या साईडला संत दर्शन वगैरे आहे, अजून भरपूर काय काय. सो सगळं आपण एक्सप्लोअर करणार आहे. बस सध्या म्हणतो ना आपण, जी सुरुवात असते ती आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने करायची. सो इथं स्टार्टिंगला हे गणपतीचं मंदिर आहे आपल्या. सो दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता आपण 1 बाय 1 जे काय आहे इकडे प्लेसेस एक्सप्लोअर करूयात, थोडं चिंतन करूयात आणि आजचा दिवस या ठिकाणी आनंदमय वातावरणात स्पेंड करूयात. अशा पद्धतीने आपलं गणपती बाप्पाचं जे आहे ते दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता जो माझ्या बॅक साईडला तुम्ही बघितलं म्हणजे इकडे, तर हे संत दर्शन आहे. ते गरुड दिसते बघा आणि असं मठ टाईप आहे काहीतरी. सो आता आपण त्या संत दर्शनमध्ये जाणार आहे. खाली रोडवरनं गाड्या पण येतात. सो त्या म्हणजे इनसाईड जर माझ्या तुम्ही बॅक साईडला बघितलं तिथं आहे ते संत दर्शन. आणि आतमध्ये काय आहे ते आता मला पण नाही, आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि अजून जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडच्या साईडला बघा इकडे गार्डन आहे. गार्डनमध्ये मुलं म्हणजे खेळण्यासाठी आहे, त्यांना म्हणजे साहित्य वगैरे ठेवलं आहे. आणि महाराजांची आपल्या मूर्ती आहे आणि एक धबधबा म्हणजे असं वॉटरफॉल टाईप त्यांनी केलेलं आहे. सो क्रिएटिव्हिटी भरपूर आहे. आणि आय थिंक हे जे लॉन आहे हे ॲक्सेस करायसाठी आपल्याला तिकीट घ्यावं लागेल. तिकडे तिकीट घर म्हणून लिहिलं आहे. सो आता फर्स्ट आपण तिकीट घेऊयात. सो लेट्स गो. तुम्हाला मी दाखवतो माझ्या बॅक साईडला. हे बघा इकडे जर बघितलं तुम्ही तर ते जे आहे ते संत घर आहे. इकडे संत दर्शन, सॉरी, हे बघू शकता. असं आहे इकडे ते तिकीट घर आहे. इकडे संत दर्शन ते जे काय आहे ते म्हणजे संतांचं म्युझियम आहे. मी त्यांना विचारलं, आतमध्ये संतांच्या मूर्ती वगैरे ठेवल्यात आणि त्यांच्याबद्दल माहिती बनवली. सो त्याच्यासाठी आपण तिकीट काढलेलं आहे. सो आता 200 रुपये देऊन तिकीट काढलं आहे. सो आतमध्ये जाऊयात. आणि त्यांना विचारलं आधी मी की आतमध्ये शूटिंग अलाउड आहे का, तर ते म्हणले यस शूटिंग करू शकता. आणि जरी शूटिंग नसती तरी मी गेलो असतो. म्हणजे एक नवीन काही गोष्टी शिकायला भेटतात, नवीन इन्स्पायरेशन भेटतं आपल्याला. आणि जे संतांबद्दल माहिती आहे कदाचित आपण कुठे वाचली नसेल काय नसेल तर इन्फॉर्मेशन या ठिकाणी राहते. चलो आतमध्ये जाऊयात. दिसतोय. सो आता मी सगळं काही जे आहे ते बॅक कॅमेराने शूट करेल आणि तुम्हाला एंट्री दाखवेल.
केलेल्या आहेत आपल्या देवी देवतांच्या. आणि जे कोरीव काम आहे ते म्हणजे असं हे म्हणजे प्रॉपर नाही आहे, ते कोरीव काम केलेलं आहे त्याचं. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामध्ये सगळं शूट करून दाखवेलच, अजून तुम्हाला आयडिया येईल. आणि हे जे आहे ते ओपन स्पेस आहे. इकडे जर बघितलं तर वरती डायरेक्ट आपल्याला आकाश दिसतो. तो ओपन स्पेसवरती केलं आहे म्हणून इकडे उजेड आहे आणि उजेडामुळे आपण जे काय आहे ते सगळं व्यवस्थितपणे बघू शकतो. चलो आता आपण परत जाऊयात पुढं. म्हणजे आता एकदा इथं कसं आहे, एंट्री एका साईडने आहे आणि तुम्हाला एक्झिट दुसऱ्या साईडने आहे. तो तुम्हाला जाता जाता सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे, बिकॉज परत रिटर्न यायला काही ऑप्शन नाही आहे, मग परत त्या रोडने यायला लागेल. सो रिटर्न आणि एक्झिट अलग अलग आहे. कंटिन्यू मी कॅमेरा चालू ठेवला आहे. आपल्या ह्या गुहेत नाही येता म्हणजे एक फील पण येत जाईल तुम्हाला बघताना, बिकॉज मी तर आत्ता फील करतो आहे. पण तुम्हाला पण बघताना असं फील येईल की येस म्हणजे आपण खरोखर गुहेत चाललो आहे. बघा इकडे अशा पद्धतीने आहे. आणि जर बघितलं तुम्ही तर आपले शंभू महादेव या ठिकाणी आहेत. बघा इकडे जर आलो आपण तर अशा पद्धतीने झाडी बनवलेली आहेत या ठिकाणी. बघा आवाज तुम्हाला येत असेल, पाखरांचा आवाज येतो, बघू शकता तुम्ही. जे प्रॉपर एक हे ट्राय केलं आहे की फील द्यायचा, तुम्ही जंगलात आलाय त्या टाईपचा फील द्यायचा या ठिकाणी त्यांनी ट्राय केलं आहे. आवाज म्हणा, हे म्हणा, सो सगळ्या गोष्टी एकदम अचूक या ठिकाणी अशा कोरलेल्या आहेत, बघू शकता. इकडे जर बघितलं आणि इकडे जर बघितलं बघा मित्रांनो तर हे जे आहे ते श्रावण बाळाचं या ठिकाणी देखावा त्यांनी तयार केलेला आहे. खूप अचूकपणे जे आहे ते या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो हे जर तुम्ही बघितलं ना, याचं डोकं बघा, म्हणजे पूर्णपणे सजीव असल्याचं या ठिकाणी त्याला म्हणजे दाखवलेलं आहे त्यांनी. हे बघा, सो त्याची जी मान आहे ते खालीवर या ठिकाणी स्प्रिंग टाईप होते आणि आतमध्ये तिकडे ते बघा दोघंजण आतमध्ये या ठिकाणी झोपलेलं दाखवलं आहे त्यांनी. बघा त्यावेळेसचा पालना, त्यावेळेस म्हणजे जे एक अचूक पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे. याची माहिती जर सांगितलं तुम्ही तर हे बघा, संत रोहिदास या ठिकाणी आहे. जातपात पूछे नकोई, हरी को म्हणजे हरी काय होई. भविष्यात या ठिकाणी संत रोहिदास यांचा हा देखावा आहे. अशा पद्धतीने ते त्यांचं शेजारी कुत्रा आणि त्यांचं जे म्हणजे फील आहे इथं ॲक्च्युअल, तर तो तुम्ही बघू शकता. इथं पूर्ण त्यांच्या मानेचा जो हे आहे ते स्प्रिंगमध्ये त्याला एक सजीवरित्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे. सो अशा पद्धतीने बघा, पूर्वीचं त्यावेळेस कंदील असायचा, तो कंदील, त्यांची झोपडी, त्या झोपडीच्या वरती त्यांची झाडे, तर पूर्णपणे एक अचूक या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यांनी दाखवायचा आणि खूप छान दाखवलेलं पण आहे. आता आपण थोडंसं आलेलं आहे आतमध्ये आणि इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने जे बांबूची लाकडं आहेत ते या ठिकाणी यूज केलेली आहेत. आता मी माझा कॅमेरा हे बघा, आता इथं एक थोडासा उजेड आहे म्हणून मला या ठिकाणी दाखवता येते मायसेल्फला, म्हणजे स्वतः मी बोलू शकतो. बट असं ॲम्बियंट लाईटिंग आहे बघा. माझा कलर पण एकदम चेंज होतो ते, म्हणजे जसं भिंतीचा कलर आहे त्याच्यावरती त्यांनी लाईटचं रिफ्लेक्शन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने. सो ठीक आहे, 200 रुपये देतो आहे. खूप काही आहे 200 रुपयात बघण्यासाठी. आत्ताशी मी फक्त 2 बघितलेत, अजून पण आपल्याला पुढं आहे भरपूर. सो असंच आपण कंटिन्यू करत पुढं जाऊयात आणि बघूयात काय आहे ते. बघा आता आपण आलेलो आहे पुढे आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर आपला भक्त पुंडलिक, सो त्याचा देखावा आहे. आईवडिलांची सेवा करत असताना ज्यावेळेस पांडुरंग आलता त्याला भेटायला, तर तो त्याला उभं राहण्यासाठी वीट देतो. ते बघा ती वीट आहे, तिकडे पांडुरंग उभा राहिला आहे. तो म्हणला त्याला विटेवरती उभा राहा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो. सो हा देखावा या ठिकाणी म्हणजे अक्षरशः हे बघून असं अंगावरती काटा येतो आहे. म्हणजे त्यावेळेसची चूल वगैरे आणि त्यावेळेस जो पूर्ण भांडी वगैरे असतील त्यांचे, तो पूर्ण या ठिकाणी देखावा त्यांनी दाखवलेला आहे. सो पुढे बघूयात आपण. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे जे कोरीव काम जे म्हणू शकता तुम्ही ते खूप छान पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. बघू शकता इकडे माहिती पण दिलेली आहे, दिसते का नाही माहिती. तो आपला पांडुरंग आला आहे, म्हणजे आईवडिलांच्या सेवेप्रती त्यांनी देवाला सुद्धा विटेवरती उभं राहायला लावलं आणि आपला देवसुद्धा विटेवरती उभा राहिला. सो
आईवडिलांची किंमत काय असते आणि आईवडिलांना किती महत्त्व होतं तेव्हापासून आणि आहेच. सो ते या ठिकाणी आपल्याला समजतो. असा हा भक्त पुंडलिक. सेकंड आपण आलो बाल नामदेवाचा बालहट्ट. नैवेद्य घेऊन जेव्हा नामदेव महाराज आले त्यावेळेस त्यांनी मूर्तीसोबत जो नैवेद्य ठेवला तो नैवेद्य खाण्यासाठी ते देवाला म्हणले की बाबा तू माझा नैवेद्य खायला ये. सो देव पण प्रकट झाला आणि त्यांचा जो आहे तो नैवेद्य या ठिकाणी खाऊ लागला. सो त्याचा पण या ठिकाणी देखावा केलेला आहे खूप छान पद्धतीने, बघू शकता तुम्ही. आणि बारीक बारीक ज्या छोट्या छोट्या डिटेलिंग आहेत त्या डिटेलिंग पण तुम्ही बघू शकता. तिकडे असं दाखवलं आहे पुढं की खिडकीतनं लोक बघ, म्हणजे बघा बाहेरून खिडकीतनं लोक. सो इतकं या ठिकाणी त्यांनी अचूकपणे देखावा करण्याचं या ठिकाणी ट्राय केलेलं आहे. अक्षरशः म्हणजे एकदम वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटतं. सो मी सांगू शकत नाही आहे बिकॉज फील करू शकत नाही, बट खूप म्हणजे काय आहे ते असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की इन्फॉर्मेटिव्ह आहे. हां, ज्यांनी वाचलं आहे थोडंफार त्यांचा काही इश्यू नाही, पण जे फर्स्ट टाईम आले त्यांना नक्कीच खूप पाहण्यासाठी आहे आणि खूप काही इन्फॉर्मेटिव्ह आहे. सो व्हिजिट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा पद्धतीने आपण बघत आलेलो आहे. एक एक आपल्या संतांची जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहत आलेलो आहे आणि तिला अनुभवत आहे. इथं एक अशी सिस्टीम केलेली आहे त्यांनी की जो देखावा पुढे आहे ना त्याचं साऊंडमध्ये ते म्हणजे ऑडिओ पण लावतात की कशाबद्दल आहे. म्हणजे पुंडलिकापाशी पांडुरंग आला त्यावेळेस तो बोलला की मातृपितृ सेवा करत असताना मी तुझ्यासाठी टाईम देऊ शकत नाही तुला, सो तू या ठिकाणी जे आहे ते विटेवरच थांब. सो अशा म्हणजे या ठिकाणी देखावा केलेला आहे त्यांनी. आणि लाईट गेली बघा एकदम, तुम्हाला अचानक हे झालं, परत लाईट आली. सो अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी देखावा केलेला आहे. पुढे चाललेलो आहे मित्रांनो. आणि माझ्या जर बॅक साईडला बघितलं तर आपला हा सावळा विठ्ठल आणि जनाबाई यांचा या संत जनाबाई यांचा देखावा आहे. सो त्याच्याकडे मी आता एक कॅमेरा ऑन करतो आणि त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी समजेल. सो बघा इथे सो जनाबाईसोबत दळण दळताना आपला विठू माऊली या ठिकाणी म्हणजे जी डिटेलिंग आहे ते बघा. म्हणजे तो डेरा पाण्याचा, तिकडं चूल, स्वयंपाकघर, ते भांडी, तिकडं साड्या टाकलेत, म्हणजे पूर्ण घराचा फील या ठिकाणी त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी संत जनाबाई होती तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन इथे आहे. सो जनाबाईसोबत दळण दळताना विठू माऊलीचा हा देखावा आहे. तर माझ्या अंगावरती अक्षरशः काटा, बिकॉज फर्स्ट टाईम आपण इथे येतो आणि एक दोन झालं की आपल्याला अचानक देव दिसतात पुढं. म्हणजे विठू माऊली दिसतो, शंकर पार्वती दिसते. सो एकदम असं एक शॉक बसल्यागत होतं मला नाही, म्हणजे सगळ्यांनाच होतं. आणि ते ॲक्च्युअल त्यांनी एवढं जिवंतपणे त्याचं काम केलेलं आहे ते असं पाहिलं की अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही. सो एक दोनदा सवय झाली की काय वाटत नाही, पण आपण एकदम सडनली जर ती गोष्ट पाहिली ना सो खरंच खूप आश्चर्य वाटतं. आणि त्यावेळेसचं म्हणजे काय बोलू शकत नाही आपण राव, म्हणजे जे आहे ते आहे. सो खूप मन प्रसन्न होतं आणि खूप मस्त वाटतं या ठिकाणी. सो चलो आगेनला हा जनाबाई आणि विठू माऊलीचा देखावा आहे दळण दळताना. सो आता आपण नेक्स्ट जाऊयात पुढे. हे बघा अशा रूम्स केलेले आहेत. आता इकडे थोडी लाईट यायला लागली म्हणून काय वाटत नाही आहे. सो इकडे बघा पाटी उघडाना ज्ञानेश्वरा, ते गाणं वगैरे बघा ते कसं त्यांनी या ठिकाणी केलं आहे. सो असं देखावा ही आपली मुक्ताबाई, म्हणजे एक उक्तेने या ठिकाणी ती झोपडी आहे. ते गाणं पण होतं आमच्या वेळेस, आजी ती केसेट लावायची. ह्याला जे पाटी का दार म्हणजे एक शब्द आहे. सो पाटी उघडाना ज्ञानेश्वरा, सो असं एक गाणं होतं. आणि अशा पद्धतीने हा देखावा आहे बघा. इकडे डेरा आहे त्याच्यावर तांब्या काढलेला आहे. सो आणि आपले ज्ञानेश्वर माऊली असं या ठिकाणी रुसून बसलेले येतात. सो आतमध्ये पण डिटेलिंग बघा तुम्ही पूर्ण कशी या ठिकाणी केलेली आहे. ती तिकडून म्हणते दार उघडा दार उघडा. सो खूप छान पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि बघा हे आपल्या ऋषींचा या ठिकाणी आहे. सो बघू शकता पूर्णपणे इथे इन्फॉर्मेशन दिली नाही आहेत. ते चांगदेव ऋषी आहेत आय थिंक ते, म्हणजे नॉट शुअर, मी तुम्हाला सांगेल एडिट करताना. सो काही ठिकाणी नावं दिलेली नाही आहेत. सो कन्फ्यूज झालं असेल तर ते एडिटिंगमध्ये आपल्याला सॉल्व करता येईल. सो आता आपण पुढे चाललो आहे असंच. आणि इकडे तर पुढे आलो आपण तर हे बघा
ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली ते. इकडे जर बघितलं मित्रांनो तर आपले चांगदेव महाराज आणि आपले ज्ञानेश्वर माऊली. सो ज्ञानेश्वर माऊलींनी कशा पद्धतीने चांगदेव महाराजाचं जे गर्वहरण केलं होतं सो ते या ठिकाणी दाखवलेले आहेत देखाव्यात. बघा त्यावेळेसचे जे ऋषीमुनी आहेत ते हे चांगदेव महाराजांचं वाहन, वाघ हे चांगदेव महाराज आणि हे ज्ञानेश्वर महाराज. आणि तिकडे बघा ती भिंत, त्याच्यावरती मुक्ताबाई, सोपान काका आपले आणि हे भावंड या ठिकाणी भिंतीवरती होते. आणि त्याचं जे त्याच्या मागची जी स्टोरी होती तर चांगदेव महाराज खूप मोठी तपश्चर्या करून आलते आणि त्यांना गर्व होता की आणि त्या गर्वाचाच एक अहंकार त्यांच्या रूपी क्रिएट झाला. आणि त्या अहंकाराने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला आले. वाघावरती बसून हातावरती नाग घेऊन या ठिकाणी ते आले. आणि त्यावेळेस आपले जे ज्ञानेश्वर महाराज होते, सोपान काका होते, ते एका भिंतीवरती बसलेले पडक्या, म्हणजे मागं तुम्ही भिंत बघताय ती. सो अशा भिंतीवरती बसलेले. सो ज्ञानेश्वरांच्या आज्ञेमुळे ती भिंत चालत चालत चांगदेव महाराजांपाशी येऊन थांबली. म्हणजे ज्ञानेश्वरांनी आज्ञा दिली की त्या भिंतीला तू आता चालती हो. तर ती निर्जीव भिंतसुद्धा या ठिकाणी चालत आली. आणि हे पाहून त्या चांगदेव महाराजाचं जे आहे ते गर्वहरण झालं आणि तो बघा पाया पडतोय ज्ञानेश्वर माऊलींच्या आपल्या. सो अशा पद्धतीने त्यावेळेचं युग आहे. सांगताना पण मला खूप भारी वाटतं की मी माझ्याकडून काहीतरी असं कार्य करतो आहे की लोकांना माहिती पडतं आहे. आपली जी संत परंपरा आहे, आपला जो धर्म आहे, सो हा असाच पुढे आपण न्यायला पाहिजे. आणि त्याच्या प्रती जे आपले कर्तव्य आहे ते या ठिकाणी आपण प्रत्येकाने ते पार पाडलं पाहिजे. सो मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की कशा पद्धतीने हा देखावा दाखवलेला आहे. चांगदेव महाराजांचे गर्वहरण म्हणू शकता तुम्ही. हे बघा इकडे. सो हे लोक असे बघतायत आश्चर्यचकित होऊन. आणि इकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या शरण आलेत चांगदेव महाराज. आणि अशा पद्धतीने त्यांचं जे आहे ते गर्वहरण झालेलं आहे. सो म्हणजे कधी पण विचार केला ना आपण तर गर्वाचं घर कधी पण खालीच राहतं. बघा एवढा मोठा तपश्चर्या केली ती चांगदेव महाराजांनी. वाघावरती बसून आले, हातात नाग घेऊन आले. तो बघा तो नाग पण या ठिकाणी दाखवलेला आहे. तो नाग तिथं थांबला आहे. माऊलींच्या शरण आले ते. तिकडे ती भिंत आहे ज्या भिंतीवरती बसून हे आपले भाऊ बहीण आलते. सो खूप छान पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो हा जो बघितला तर हा देखावा आहे संत एकनाथांची मानवता. सो आपले एकनाथ महाराजां बाकीचे ब्राह्मण लोक होते ना ते काशीवरून येत होते यात्रा करून. आणि येताना सोबत त्यांनी गंगेचे पाणी आणलेले, गंगाजल म्हणू शकता. सो येता येता एका उन्हाळ्याच्या ठिकाणी जे असं पडक्या वावरात किंवा रानात म्हणू शकता त्यांना ही एक गाढवीन दिसली आणि ती पाण्यासाठी तडपडते असं त्यांना या ठिकाणी वाटलं. सो त्यांनी सगळ्यांचा विरोध असताना म्हणजे बाकीचे जे ब्राह्मण होते ते या ठिकाणी असं बोलले की हा तुच्छ प्राणी आहे, याला पाण्याची गरज नाही आहे. सो सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी जे काय आहे ते पाणी या गाढविणीला पाजले आणि जे काय गंगाजल होतं ते तिला या ठिकाणी देऊन टाकले, म्हणजे पाजले थोडक्यात. सो अशी एकनाथांची मानवता होती. इकडे पण बघू शकता वाळवंट्यामध्ये उन्हात एक बाळ रडत होतं तर त्यांनी त्याला असे उचलून घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी खूप छान काम दाखवलेलं आहे. इकडे जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर आपला जो गोरा कुंभार होता त्याचे प्रायचित्त म्हणून हात तोडून टाकले लोकांनी, कापून टाकले हात. सो त्या कुंभाराला मटके घडवणार कसं तो जर त्या एका कुंभाराचे हात या ठिकाणी कापून टाकले तर. सो त्याच्यासाठी आपला विठ्ठू माऊली विठ्ठल आणि जी आपली रुक्मिणी आहे ते स्वतः दोघंजण आले आणि गोऱ्या कुंभाराच्या इथं मडकी बनवू लागले आणि माता रुक्मिणी जी आहे ती या ठिकाणी बघू शकता पाणी भरू लागली. सो मित्रांनो कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाई माझी. हे बघा संत शिरोमणी सावतामाळी हे पंढरपूर शेजारी असलेल्या आरण गावामध्ये त्यांची शेती होती आणि शेतीमध्ये ते कडधान्य, धान्य, पालक जे काय असेल ते पिकवत होते. सो त्यांच्या या शेतामध्ये पांडुरंग येत जात करत असे. तर इकडे बघू शकता तर तुम्ही बघितलं तर पांडुरंगात त्यांच्या या ठिकाणी छातीमध्ये दाखवलेलं आहे. असं अचूक पद्धतीने जे आहे ते याचं डिटेलिंग काम केलेलं आहे. तर इकडे लोक आलेले आहेत आणि सावतामाळी इथेच आपले भजन वगैरे करत असे आणि कधीच ते पंढरपूरला कधी गेले नाही पण त्यांची जी शेती आहे तिथे स्वतः पांडुरंग येत असे. सो व्यवस्थित जर तुम्ही या ठिकाणी डिटेलिंग बघितलं त्याचं तर गाईचं जे तोंड आहे ते पण या ठिकाणी रवंथ करताना त्यांनी दाखवलेलं आहे. हे बघा तोंड पण गाईचं हलतं आहे. सो अशा पद्धतीने डिटेलिंग केलेलं आहे खूप छानसं.
मित्रांनो अशाच पद्धतीने ऑलमोस्ट अर्धा तास होत आलं मी आतमध्ये अजून फिरतोय आणि खूप काही देखावे आहेत आणि आत्ता मी जो तुम्हाला दाखवणार आहे हा पण एक खूप महत्त्वाचा आणि खूप या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकात पण याचं वर्णन केलेलं आहे आणि खूप हिस्टॉरिकल म्हणजे दोन्ही जे म्हणू शकता आपण. ठीक आहे, जास्त बोलण्यापेक्षा मीच तुम्हाला दाखवतो. आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची आणि संत शिरोमणी आपले जे तुकाराम आहेत, तर तुकाराम महाराजांची भेट तुम्ही इकडे बघू शकता. सो मी ते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो किती हे केलेलं आहे बघा. सो इकडे बघू शकता हे आपले महाराजांचे मावळे, महाराजांचा घोडा वगैरे इकडे ठेवलेलं आहे आणि ते पुढं जे तुम्हाला दिसतं आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले जे तुकाराम महाराज आहेत विणा घेऊन. सो त्यांचं या ठिकाणी भेट म्हणजे त्यांची जी भेट झाली त्या भेटीचं या ठिकाणी देखाव्याच्या स्वरूपात मांडणी करण्याचं या ठिकाणी ट्राय केलेलं आहे आणि लोक पण बघा म्हणजे दोन दैवत एकमेकांना भेटत होते, ज्यांना दोघांना पण देव प्रसन्न होते आणि या दोन व्यक्तींचा आपल्यासाठी खूप मोठा वाटा आहे आपल्याला घडवण्यासाठी. आपण आत्ता जे काही जीवन जगतो आहे, जे काही महाराजांनी आपल्यासाठी केलं आणि जे तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी केलं, सो याचा उल्लेख पूर्ण ग्रंथात आहे. ते आत्ता काय आपण सांगून म्हणजे वेळ पण पुरणार नाही आहे एवढं काय आहे. बट अशा पद्धतीने बघू शकता, तर झूम करतो. हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज त्यांची जी भेट होती त्या भेटीत हे देखावायचं चित्र सो खूप छान पद्धतीने केलेलं आहे. इकडे बघा मित्रांनो, पंढरपुरात विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्पण करताना जी संत सखू होती त्या सखूचा देखावा आपण आता बघणार आहे. सो इकडे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे ती संत सखू पांडुरंगाच्या पायाशी विलीन झालेली आहे आणि इकडे आपला हा पांडुरंग आपला विठ्ठल. सो त्यावेळेस म्हणजे अशा गोष्टी यार बोलताना सांगावं काटा येतो. मी तुम्हाला कितीतरी वेळा म्हणलं आहे. सो आज मला कुठून बुद्धी दिली देवाने आणि मी या ठिकाणी आलो, ते खूप छान झालं. म्हणजे मला म्हणजे कल्पना पण नव्हती की आजच्या दिवसात एवढ्या काही गोष्टी होतील आणि एवढं काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटेल. या गोष्टी ना एक सांगायचं झालं याच्याबद्दल आपल्याला माहीत असतं. म्हणजे आता संत सखू होते, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या तुकाराम महाराजांची भेट हे आपल्याला माहिती आहे, आपण अवेअर आहे बिकॉज आपण महाराष्ट्रामध्ये आहे. सो बरेचसे लोक जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी खूप नवीन आहे आणि ते नक्कीच या ठिकाणी फायदा घेतील आणि आपल्याला पण ह्या गोष्टी माहीत आहेत तरी पण हे खूप नवीन वाटतं आहे आत्ता. बिकॉज ॲक्च्युअल जो देखावा आहे तो देखावा म्हणा किंवा जे आपल्या सावताबाबांचं जे शेत होतं त्या शेतामध्ये जी गाय होती, गाय रवंत करताना सो अचूक पद्धतीने डिटेलिंग केलेलं आहे, खूप छान. सो आय डोंट हॅव एनी वर्ड्स फॉर द क्रिएटिव्हिटी अँड द इफोर्ट्स दॅट दे हॅव टेकन. सो चलो नेक्स्ट बघूयात आपण कोणता आहे. आपले शेगावचे श्री गजानन महाराज यांचा हा देखावा आहे आणि इकडे गजानन महाराजांच्या वेळेस म्हणजे ते ढोंगी आहेत किंवा ते ढोंग करतायत सो असा आरोप करत काही लोक महाराजांकडे आलते आणि महाराजांनी ते सिद्ध करण्यासाठी, ते प्रूव्ह करण्यासाठी महाराजांनी चिलीम जे दिसते तुम्हाला महाराजांच्या हातात ती विदाऊट किंवा कोणत्याही गोष्टीचा यूज न करता ती चिलीम पेटवली आणि या ठिकाणी चमत्कार दाखवला. सो असे आपले शेगावचे श्री गजानन महाराज होते. हे बघा मित्रांनो, हा तर देखावा मी दाखवला आणि इकडे पण एक देखावा जो आहे तो साईबाबांचा आहे. सो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, इकडे पण साईबाबांचा आपला देखावा आहे. याची इन्फॉर्मेशन दिली नाही आहे सो मला काय बोलता येणार नाही आहे, बट मला भेटली तर मी ॲड करेल. पण तिकडे पण बघा साईबाबा स्वतःच्या हाताने अन्न बनवत आहेत, खालून जाळ लावलेलं आहे. सो ते चुलीचे जी लाकडं आहेत किंवा जे डिटेलिंग खूप छान पद्धतीने केली आहे. सो हेच सांगायचं. इकडे जर बघितलं तुम्ही सो इकडे पण बघा महाराज लोकांना म्हणजे हे करतात. सो त्यांची जी सभा असायची ते पलीकडे बघा इंग्रज पण आहेत त्यावेळेस. सो इंग्रज दाखवलेले येतात, इकडे आपले महाराज बसलेत आणि सबका मालिक एक अशा पद्धतीची शिकवण महाराज साईबाबांनी या ठिकाणी लोकांना दिली. सो इकडे वरती आलो आपण की बघा ओपन आहे म्हणजे दगडांच्यामध्ये कोरलेलं दिसतंय. नाही दगड नाही आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. सो अशा पद्धतीने दगड नाही आहे, वेगळ्या गोष्टीचा यूज केला आय थिंक. जे थर्मास टाईप असतं POP
सो त्या टाईप असावं. बघू शकता वरती आकाश दिसतंय आपल्याला हे. सो खूप छान. आणि आता उजेड आहे, सो आता क्लिअर दिसू शकत असेल. मी अराऊंड 1 तास झालं मी हे करतो आहे, आतमध्ये याची इन्फॉर्मेशन घेतो आहे. मला माहीत नसेल तर थोडं आपण या ठिकाणी लोकांना विचारून म्हणा किंवा हे म्हणा इन्फॉर्मेशन घेतो आहे. सो खूप इन्फॉर्मेशनपेक्षा मन प्रसन्न झालं आणि माइंडमधली आपल्या जी निगेटिव्ह एनर्जी होती ती या ठिकाणी नक्कीच माझी पूर्णपणे गेलेली आहे असं तर मी म्हणेल. बिकॉज जेव्हापासून मी ट्रॅव्हलिंग चालू केलं आहे किंवा काय चालू केलं आहे ना, खूप गोष्टींचा मला फायदा झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला पण होणार आहे. ठीक आहे, कोण येत नसेल तुम्हाला, कोण नसेल तर ॲटलिस्ट सोलो तरी जावा तुम्ही, एवढी तरी डेअरिंग तुम्ही दाखवा. आणि जरी सोलो जायची डेअरिंग होत नसेल तर माझ्यासारख्याला कॉल करा, मी येईल तुमच्यासोबत. पण ज्या 4 भिंती आहेत सो त्या 4 भिंतीच्या बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि त्या ज्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करताय त्या दुसऱ्यांना पण दाखवा, जसं मी दाखवतो आहे. आता बघा आपण या गुहेमध्ये आलतो इकडे, तो माझ्या बॅक साईडला जरी बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने खूप छानसं कोरीव काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस एकटं ट्रॅव्हल करतो आहे ना, खूप काही लोक मला भेटले, सो त्यांचे नंबर मी घेतले. कोण हे नाशिकचे होते एकजण, उस्मानाबादचा होता एकजण. सो लांब लांबचे लोक येतात असे, आणि ते पण 1-2 तर असे होते ते पण सोलो आलते. मग सोलो मिळून आम्ही 3 जण तयार झालो आणि मग 3 जण गप्पा मारत बसलो. पण ते सकाळी लवकर आलते म्हणून माझ्या आधीच त्यांनी हे बघून घेतलेलं. सो ते गेले. आता मी सोलो इथं करतो आहे. आणि हे बघा इकडे आतमध्ये कोणच नाही आहे, 200 रुपये तिकीट देऊन अजून म्हणजे बऱ्यापैकी कमी लोक येत आहेत. सो जर कोण भेटलं तर नक्कीच त्यांच्याशी आपलं जे काय आहे ते कम्युनिकेट होईल. सो आता आपण जाऊयात, नेक्स्ट बघूयात कोणता स्पॉट येतो. हे बघा हे ना थोडं अशी याला उंचून म्हणजे वर घेतलेलं आहे, त्याच्यामुळं खाली असं स्ट्रीप लाईटसारखं दिसतंय बघा तुम्हाला. ॲक्च्युअली ती लाईट नाही आहे, बाहेरचं वातावरण आहे, सूर्यप्रकाश येतो आहे तो. सो अशा पद्धतीने केलेलं आहे, बघू शकता. आणि फायनली अशा पद्धतीने आपण आलेलो आहे बाहेर. आय थिंक इकडं जर बघितलं तुम्ही तर गोशाळा टाईप आहे, म्हणजे गायांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था आहे. ते बघा बदकं वगैरे आहेत तिकडे. आणि अशा गायींचं या ठिकाणी कळप आहे. हा तो मुलगा आहे. सो खूप अचूकतेने जे काय आहे ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. ही लहान मुलं खेळत आहेत आणि तो आपला कृष्ण आहे. सो जो कृष्ण होता तो गायांच्या कळपासोबत गाय चरायला घ्यायचा आणि तिथं जे काय आहे ती बासरी वाजवत या ठिकाणी असा थांबलेला आहे. सो आता आपण त्या गुफेमधनं थोडंसं ओपन एरियात आलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. इकडे जे आहे पूर्ण संतांची जे असं आहे ते कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक जे पुढे तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहे ही आपल्या साईबाबांची मूर्ती, एवढी मोठी मूर्ती आहे बघा. इकडे जर आलो तर अगेन इकडे परत आपल्या देवी देवतांचे जे काय आहेत ते देखावे या ठिकाणी भिंतीमध्ये कोरलेले आहेत बघा, अशा पद्धतीने. सो कृष्ण हे एक असं रूप आहे आपल्या ईश्वराचं की त्यांनी सगळे आयुष्यातले जे फेज आहेत ते एन्जॉय केलेले आहेत. लहानपण आपण म्हणतात बघा, लहानपण एन्जॉय करावं तर कृष्णासारखं, मोठे झाल्यावरती मोठ्यांचा मान कसा ठेवावा तर ते कृष्णासारखं, आणि पूर्ण लाईफ कशी जगावी भगवद्गीतेच्या मार्फत. सो ते पण आपण कृष्णाकडून शिकत आलेलो आहे. सो कृष्ण हा एक प्युअर म्हणू शकता आपण कंप्लीट अवतार आहे देवाचा. सो अशा पद्धतीने इकडं बघू शकता अगेन हा एक देखावा आहे. इकडे हत्ती आणि हत्तीचं पिल्लू आणि हे एक महाराज आहेत आपले. सो इकडे पण बघू शकता तुम्ही हत्तीचे कान मित्रांनो, हे बघा. इकडे तर बघितलं ना तुम्ही मित्रांनो ह्या देखावाकडे हत्तीचे कान बघा तुम्ही, किती या ठिकाणी हे केलेलं आहे यार. म्हणजे प्रत्येक जी डिटेलिंग आहे ती हत्तीचे कान म्हणा किंवा खूप छान पद्धतीने केलेलं. सो आता इथनं पुढचे जे आहेत ते आय थिंक ओपन आहेत देखावे. हे बघा वरती स्काय आहे आणि आपण खालून चाललेलो आहे. सो मला पुढं पाणी दिसतंय, कुठंतरी वॉटरफॉल किंवा काहीतरी असेल. ओलं झालेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने बाहेर आलेलो आहे आपण. इकडे जर बघितलं तर इकडं आता हे गार्डन आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, तिथं देखावा केलेला आहे.
आणि इकडे जर बघितलं तर हे कार्टून मोटू पतलू तो ते आहे. हा मोटू, दिस इज पतलू. आणि हा नाही ओळखत मी, याला नाही ओळखत. हा डोरेमॉन आपला. आणि हे बाकीचे कोणते ते दोन असतात यांना पण नाही ओळखत मी. मला फक्त डोरेमॉन आणि मोटू पतलू माहिती आहे. आणि तो जो एक आहे तो गोरिला, दिस वन. सो गोरिला खूप अग्रेसिव्ह आहे या ठिकाणी. बघू शकता तिकडे ती मगर आहे आणि पुढं गोगलगाय. सो अशा पद्धतीने आपलं जे संत दर्शन आहे ते झालेलं आहे. आणि ॲट द एंड ज्यावेळेस आपण एक्झिट करतो त्यावेळेस त्यांनी इथं गार्डन दिलेलं आहे. मुलं जर दमले असतील तर थोडं इथं विसावा घेऊ शकतात. लहान मुलांसाठी जे फॅमिली वगैरे आहे ते या ठिकाणी थांबू शकतात. सो एकंदरीत आजची जी सोलो ट्रिप आहे ती फक्त आत्ताशी ओन्ली 10% कंप्लीट झाली आहे. अजून तर मी हाडशीच्या एंट्रीलाच आहे, म्हणजे फक्त अजून पुढे तर खूप मोठं आहे तिकडं काय. सो ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि तिकडं पण जाणार आहे. सो बघूयात आपले महाराजांचा पण मी आशीर्वाद घेतला आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी. आतमध्ये पण संत तुकाराम आणि महाराजांच्या भेटीचं पण चित्रण केलेलं आहे. आणि इकडे फ्रंटला पण महाराजांच्या या ठिकाणी मूर्तीचं कोरीव काम केलेलं आहे. सो खूप छान या ठिकाणी एक्सपिरियन्स होता. सर्व गोष्टी या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत आणि एक संतमय जीवन झालेलं आहे. आणि नक्कीच जे काही संतांची शिकवण आहे ते आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्याचं ट्राय केलं पाहिजे. सो मी असं नाही म्हणत की सगळ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करा, पण जे आपला धर्म आहे, जो आपला हिंदू धर्म आहे, तो त्या पद्धतीने आपल्याला पुढं त्याचा वारसा जोपासणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मस्त वाटलं मला एक सोलो ट्रिप करून. सोलो ट्रिप माझी कशी होती आणि काय होती याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवेल, एक फीडबॅक ॲट द एंड तो पण तुम्हाला सांगेल. तो फीडबॅक पण नक्की बघा तुम्ही, म्हणजे माझा एक्सपिरियन्स अबाउट सोलो ट्रिप कसा होता तो मी त्या ठिकाणी सांगेल. सो चलो आता आपण एक्झिट करूयात. आता मी परत आतमध्ये आलो. सो एक्झिट करून आता पुढच्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करूयात. चला बाय.